आणि रात्री झोपेपर्यंत नवीन काय करायचा विचार असतो. कालच म्हणले की 2 महिन्यानंतर आपण नवीन काहीतरी साहित्यिक उपक्रम करूया. म्हणलं अजून आपण लोकांची पहिली बिलं देऊया पुढल्या 8 दिवसामध्ये आणि मग 1 महिन्यानंतर आपण ते करूया. असं सातत्याने सळसळचा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो. आणि सळसळतं चैतन्य आमच्या किशोरबाईंना विनंती करतो की या ठिकाणी आपण स्वागतपर मनोगत व्यक्त करावं. पंधराव्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सन्मान सोहळ्यात उपस्थित आदरणीय संपूर्ण विश्वाला श्रीमद दासबोधांनी समर्थांनी दिलेल्या दासबोधाच्या निरूपणाने जीवनाला नवी दिशा देणारे आमचे आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, विनोदजी तावडे, मधुमंगेश कर्णिकजी, महेश केळुसकर, नायगावकरजी, आमचे मित्र माणिकराव जगताप, प्रभाकरजी मोरे, मुद्दाम कार्यक्रमासाठी आलेले भाई जगताप, या गावचे आमदार भरतशेठ गोगावले, सागरचे निशिकांत जोशी, पुण्याहून आलेले वनराईचे अध्यक्ष राजू धारिया, राहुलदादा धर्माधिकारी आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना आधी प्रेमाने नमस्कार करतो. मित्र हो, सुधीर शेठने एकदा सांगितलं की 15वं कोकण मराठी संमेलन आपण महाडला घ्यायचं आणि ते 1 दिवसाचं आत्तापर्यंत घेतलेले हिरवळचे कार्यक्रम असतील किंवा विविध कार्यक्रम असतील ते केवळ 1 दिवसाचे 4 तासाचे असतात. आपल्याला 3 दिवसाचं संमेलन घ्यायचं आहे. हे संमेलन घेतल्यानंतर असा विचार मनात आला की धकाधकीच्या जीवनात आपल्या मनाला खऱ्या अर्थानं प्रेमानं आधारानं काहीतरी नवी दिशा देणारं, खऱ्या अर्थानं आपलं जीवन घडवणारं असं काहीतरी नवसाहित्यिकांना देता येईल का. आणि हे करतानाच 3 दिवस ज्याला आपण स्वर्ग म्हणतो त्या स्वर्गनगरीत आपण राहूया. आपलं असणारं आयुष्य जरा विसरूया आणि 3 दिवस सारस्वतांच्या सहवासात आपण स्वर्गात राहूया. ह्या 3 दिवसात कुठलाही दुसरा विचार न करता सारस्वतांच्या परिमळाने आपण सुगंधित होऊन महाडमध्ये नवं चैतन्य निर्माण करायचं ठरवलं. आणि खऱ्या अर्थानं आज ह्या कार्यक्रमाचा सन्मान सोहळा होताना ज्यांनी आमच्या मनावर, ज्यांनी आमच्या जगण्यावर खऱ्या अर्थानं किमया केली ते आदरणीय तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांनी सन्मान सोहळ्याला यायचं मान्य केलं आणि खऱ्या अर्थाने मन भरून आलं. महाडकरांच्या इतिहासात 12 वर्षापूर्वी तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचा आपण हिरवटमार्फत समाजभूषण पुरस्कार केला. महाडच्या सांस्कृतिक इतिहासाला नवी दिशा मिळाली. आणि आज पुन्हा आज इथे आपल्या महाडकरांवर प्रेम व्यक्त करण्याकरता अप्पासाहेब स्वतः आपण इथे आलात, सचिनदादा आपण आलात, राहुलदादा आपण आलात. महाडकर धन्य झाले. साहित्यिकांच्या माध्यमातून आम्ही 3 दिवस विविध कार्यक्रम केले. त्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या नव्या पिढीला काय देता येईल, नव्या पिढीला कसं घडवता येईल याचा विचार करत होतो. पण विचार करताना एक गोष्ट लक्षात आली की काळाला कोणाला थांबवता येत नाही. काला तस्मे नवा म्हणायला लागतं. पण हा काळ जरी थांबला नाही तरी काळाला बदल करावा असा वाटतो. तो जर कोणी करावा असा असेल तर तो साहित्यातून, आणि साहित्यातून जरी त्याला कल्पना मिळाली तरी खऱ्या अर्थाने अंतर्मनाने जर आपल्याला शुद्ध व्हायचं असेल तर श्रवणातूनच होता येईल. आणि मला असं वाटतं की काळाला बदलण्यासाठी जे साहित्य आहे त्या संत वाङ्मयीन साहित्याच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे देशाबाहेर जगामध्ये श्रीमद दासबोधांनी आज आपल्या साऱ्यांच्या मनातल्या काम, क्रोध, मद, मत्सर भावना सगळ्या लांब करण्याची सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थानं केवळ अध्यात्म नव्हे तर अध्यात्माच्या बरोबर एक समाजकारण, समाज ज्याला आपण म्हणतो की समाजातील माणसाच्या उत्थानाकरता काय करायला लागतं. विवेकानंदांनी म्हटलं होतं महात्मा कोण. महात्मांची व्याख्या करताना विवेकानंदजी म्हटले होते की तोच महात्मा ज्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं दुःख दिसून आत्मा ज्याचा पिळवटतो तो खरा महात्मा. तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तो जी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मला असं वाटतं की ह्या दोन्ही व्याख्या या महात्म्यांच्या आहेत. आणि आज आलेले अप्पासाहेब धर्माधिकारी हे तेवढ्याच आपल्या महात्म्याच्या आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळी दिशा दिली. मित्रांनो, ह्या संपूर्ण साहित्य संमेलनात मला मनापासून सांगावं असं वाटतं की पहिल्याच दिवशी ज्या वेळेला आदरणीय अप्पासाहेबांकडे विनंती केली
की आप्पासाहेब साहित्य संमेलन महाडला घेतोय आणि त्या साहित्य संमेलनात कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्यांनी 82व्या वर्षात देखील नवसाहित्यिक निर्माण करायचा ध्यास घेतलेले मधु मंगेश कर्णिक आहेत, त्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतोय, साहित्य करताना कवी आणि कवी, आपल्याला असं वाटतं की कथा आणि कविता म्हणजे फक्त साहित्य का, तर कथा आणि कविता म्हणजे साहित्य नव्हे, खऱ्या अर्थानं शब्दांना दिशा देणारं साहित्य. असं म्हटलं असतं की शब्दांना सुखही नसते, शब्दांना दुःखही नसते, ते वाहतात ओझे जे तुमचे आमचे असते. त्या शब्दांच्या बरोबर वाड्मयेंनी ह्या संपूर्ण नव्या समाजाला नवीन दिशा देण्यासाठी, येणाऱ्या काळात समाजातील परिवर्तनासाठी जी धडपड आहे, त्या धडपडीत साहित्य क्षेत्रातील मधु मंगेश कर्णिकांनी सुरू केलेलं हे कोकण मराठी साहित्य परिषदेचं काम पुढे नेताना मी आज आवर्जून नतमस्तक होऊन सांगतो की आप्पासाहेब, आपण आलात, आम्ही धन्य झालोय. आपण खऱ्या अर्थाने साहित्याची आणि समर्थ रामदासांच्या ग्रंथ दासबोधाची जी दिंडी आम्ही उचलली, ती खऱ्या अर्थानं आज धन्यता पावली. आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत. मी आज आवर्जून सांगू शकतो की आज हा संमेलनाचा जो कार्यक्रम झालाय, यात मी नतमस्तक होऊन सांगतो की हे श्रेय केवळ मला देऊ नका, मी यातला एक फक्त माध्यम आहे. आपण जी मनावर जी कोरीव लेणी कोरलेली आहेत, त्या लेण्यातून मी हे सांगतो की याचं श्रेय इथं बसलेले सारे माझे महाडकर नागरिक आहेत. हे संमेलन कोणी एका स्वागताध्यक्षाचं नव्हतं, तर इथे बसलेला प्रत्येक जण स्वागताध्यक्ष होता, म्हणूनच हे संमेलन यशस्वी झालं. सगळ्या पादत्राणा बाहेर ठेवून, राजकीय सामाजिक वादविवाद बाजूला ठेवून आपण सारे इथे आलात, साऱ्यांनी मनसोक्त मदत केली. आज सगळ्यांचाच नामोल्लेख करणं शक्य नाही, पण दिंडीपासून शाळा असतील, महाडची नगर परिषद असेल, सर्व सामाजिक संस्था असतील, तिथपासून ते इथल्या कार्यक्रमात आर्थिक मदत तर करतातच, पण आर्थिक मदतीच्या वेळे पुढे जाऊन वेळ देणारे महाडकर नागरिक होते. म्हणूनच खऱ्या अर्थानं साहित्य आपल्या घराघरापर्यंत पोचलं. असं म्हणतात की ज्ञानेश्वरी ज्या वेळेला 700 श्लोक पूर्ण झाले, त्या 18व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना सांगितलं की आता विश्वात्मके देवे, पसायदानाची मागणी केली. ती पसायदानाची मागणी सुरू करताना त्यांनी आता म्हटलं होतं की आता विश्वात्मके देवे, आणि तेच समर्थांनी पुन्हा एकदा सांगितलं, आता श्रवण केली याचे फळ. या आता या शब्दात क्रिया पालटे तात्काळ, ह्या आता या शब्दाला फार महत्व आहे. आणि आता ह्या शब्दाला महत्व प्राप्त घेऊन घेण्यासाठी आज संमेलनातून साक्षात आप्पासाहेब धर्माधिकारी आपल्याकडे आलेत. नुसतं साहित्य करून चालणार नाही, साहित्य पोचलं पाहिजे, साहित्य घडलं पाहिजे. वाड्मयीन साहित्य जोपर्यंत मनामनात जात नाही, वाड्मयीन साहित्याचा प्रसार होत नाही, वाड्मयीन साहित्याचा प्रचार होत नाही, संतांनी संपूर्ण केलेल्या कार्याचा जोपर्यंत आपल्या मनावर मनपरिवर्तनासाठी उपयोग होत नाही, तोपर्यंत साहित्य पूर्ण होतं असं मला वाटत नाही. आणि जोपर्यंत निर्मळ मन नसतं, मधुबाई तुम्हाला सांगावं असं वाटतं, नायगावकर साहेब आपल्याला सांगावं असं वाटतं की आपण कवी आहात, आपण कथा करता, आपण लेखन करता, पण हे सारं करता कारण आपण मनाने निर्मळ आहात. मन निर्मळ झाल्याशिवाय साहित्य निर्माण होत नाही, आणि मनाला निर्मळ करायचं असेल तर श्रवणाशिवाय दुसरा उपाय नाही. जोपर्यंत आपण दासबोधाचं श्रवण करत नाही, जोपर्यंत संतांची दिलेली शिकवण आपण मागे घेत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं साहित्य होणार नाही. आणि साहित्य करायचंय तरी काय? कथा, कादंबऱ्या, लेखन हे कशा करता? केवळ समाधाना करता. आज जगात सगळी परिमाण आहेत, सगळं काही मोजता येतं, पण आनंद आणि समाधान मोजता येत नाही. आणि ते आनंद आणि समाधान ज्याचं त्यालाच मिळवावं लागतं, आणि ते ह्या साहित्य या संमेलनाच्या माध्यमातून आम्ही देतोय. आणि हे आनंद आणि समाधान हे दुसऱ्याला देण्यासाठी स्वतःच कसं येईल, स्वतःच कसं आपल्या परिवर्तन करून घेता येईल, आपला पिंड शुद्ध कसा करता येईल, आणि तो आनंद निर्माण करण्यासाठी तुम्हाला श्रवण भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. श्रवणाची सुरुवात झाली की आत्मशुद्धी होईल, आत्मशुद्धी झाले की संस्कार होतील, आणि एकदा संस्कार सुरू झाले की संस्कृती वाढायला वेळ लागणार नाही, साहित्य वाढायला वेळ लागणार नाही. खरा अर्थ ज्या वेळेला शब्द प्रस्तुत होतात, त्याच वेळेला त्या शब्दांनी खऱ्या अर्थानं दासबोधाचं श्रवण केल्यामुळे आमच्यावर संस्कार होतात. एकदा संस्कार झाले की संस्कृती वाढायला होत नाही. आणि मला असं वाटतं ज्या देशाची संस्कृती असते त्याच देशात साहित्य चांगलं येतं. आज जगामधले सगळे लोक आपल्या संत साहित्याचा अभ्यास करण्याकरता आपल्याकडे येत आहेत. समर्थ रामदासांनी लिहिलेला ग्रंथराज दासबोधाचं त्याच्यावर PhD करण्याकरता लाखो लोक इथे येत आहेत. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आप्पासाहेब नानासाहेबांनी जी ज्ञानसूर्याने दिलेली ही किमया होती की भारतातच नव्हे तर प्रत्येक भारतापलीकडच्या माणसाच्या हातात नुसतं दासबोध दिला नाही, तर त्या दासबोधाचं निरूपण देऊन दासबोध म्हणजे काय,
दासबोधातून काय घेता येईल, माझं चांगलं काय, माझं वाईट काय, हेच आज कळत नाही. आज आदर्श कोणाला मानायचे हाच मोठा प्रश्न आहे. ज्यांना आदर्शवत मानून आपण ज्यांचे पाय धरायला जातो, पण ते पाय देखील मातीचे आहेत, अशी आपली भूमिका होते की ते पाय देखील मातीचे आहेत ठरवायला जातो. ही मनाची शुद्धीकरणाची प्रक्रिया जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं साहित्याची सुरुवात होणार नाही. मी आज फार काय वेळ घेणार नाही, कारण 3 दिवस आपण ज्या पद्धतीने सगळे सहभागी झालोय, मी पुन्हा एकदा महाडच्या साऱ्या तरुण रसिकांना, पुन्हा एकदा महाडच्या सर्व तमाम बंधू भगिनींना आणि बाहेर बसलेल्या संपूर्ण श्रावणातून ज्यांनी आपल्या जीवनाची दिशा बदलली, म्हणून आदरणीय अप्पासाहेब इथे आलेत, राहुल दादा इथे आलेत, आणि तरुणांचं चैतन्य खऱ्या अर्थानं तरुणांना केवळ ग्रंथ वाचून चालणार नाहीत, तर सामाजिक कार्यात देखील तेवढ्या जोराने उभं राहायला लागेल. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम केवळ नावाकरता आणि पाट्यांपुरता करता येणार नाही, तर ते वृक्ष जगले पाहिजेत. ही जी आपल्याला जाणीव नानासाहेबांनी त्यावेळेला करून दिली होती, आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की तेच काम पुढे राहुलदादा आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र वर्षात चालू आलेलं आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आणि समाजकारणात केवळ नावाच्या पलीकडे जाऊन जर काही काम चालू असेल तर महिला सबलीकरणाचं असेल, संस्कार वर्गांचं असेल, त्याचबरोबर आरोग्याचं असेल. आरोग्य चांगलं राहिलं तर घरातली महिला चांगली राहील, घरातली महिला चांगली राहील तर खऱ्या अर्थानं समाज चांगला होईल, समाज चांगला झाला की राष्ट्र चांगलं होईल. देशाने आम्हाला काय दिल्यापेक्षा आम्ही देशाला काय कर देऊ हे नुसतं बोलून चालणार नाही, तर कर्मातून आपण दाखवत आहे. विविध सामाजिक परिवर्तनाची यात्रा आपण चालू केलेली आहे. त्या यात्रेतले आम्ही फक्त आपल्या दिंडीतले एक खऱ्या अर्थानं एक सेवक आहोत, एक सदस्य आहोत. याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतोय की असं आहे की आपल्याला चांगल्या समाजाला निर्माण करायचं असेल, जे मला मिळालं नाही, जे माझ्या पिढीकडनं गेलं, आमच्या अत्यंत चुका झाल्या, त्या चुका कशा सुधारायच्या हे देखील आम्हाला माहिती नव्हतं. त्या चुकांच्या त्या गटार गाड्यांतून आपण आम्हाला बाहेर काढून नवीन दिशा दाखवण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून मनमंगेशजी आपल्या दृष्टीने होत आहे. आपली भाकरी असेल, आपले अनेक लेख असतील, कादंबऱ्या असतील, त्यातून तर आम्हाला दिशा मिळतेच, पण त्याच्या पुढे जाऊन ज्या वेळेला अध्यात्माचा शिरोमणी असणाऱ्या दासबोधातून आमच्या मनाचं परिवर्तन होतं, खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात त्या दासबोधातून होणाऱ्या परिवर्तनातूनच आमच्यातला मीपणा जाईल आणि जीवन ज्यांना कळले हो, मीपण ज्यांचे पक्व फळाफळी सहजपणाने गळले हो, त्याची खऱ्या अर्थाने प्रचिती येईल. एवढंच म्हणेन, बाळ कोल्हटकर म्हटले होते की सूर्यालाही सहस्त्र किरणे, चंद्रालाही 1000, ऊन हवे का शीतलता, ते तुझा कराता तूच विचार, देणाऱ्याचे हात 1000. आज देणाऱ्याचे हात 1000 होऊन आपल्याकडे आलेत. महाडकरांच्या आयुष्यातला आनंदाचा आजचा सूर्यास्त, परवाचा सूर्योदय नवा होता, साहित्य यात्रेची सुरुवात होती, आणि आजचा सूर्यास्त हा खऱ्या अर्थाने उद्या येणाऱ्या नवीन पहाटेच्या नवीन दिशा देण्यासाठी उगवणार आहे. कारण आज आपल्याकडे तीर्थरूप अप्पास्वारी आलेले आहेत. आज आपल्याकडे साहित्य क्षेत्रातले ज्यांनी कोकणात काम केलं, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले सारे कोणी आले होते. खऱ्या अर्थानं हे संमेलनातून काही मिळेल अशा आशेने आपण चालू केलं होतं. असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेता घेता देणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. आपल्याकडून आम्हाला काय घेता येईल ह्याची आम्ही उत्कंठेने आणि आवर्जून याच्या पुढे करू. जोपर्यंत कोकण मराठी साहित्य संमेलनातून काल जे तुम्ही बघितलात नट्या असतील किंवा जे आपल्याकडे आल्या होत्या काही TV मालिकेचे सिरियलमधल्या लोक असतील, ते सगळे दिखावे आहेत. आणि ह्या दिखाव्यांच्या मागे आपल्याला जोपर्यंत आनंदाने जगायचं असेल तर खऱ्या अर्थानं संत वाङ्मयन कसं महत्त्वाचं आहे हा सगळा विचार आपल्याकडे करण्याकरता आज पाया सुरू झाला. आणि आज अप्पास्वारी आपण आलात, खऱ्या अर्थानं आमच्या मंदिराचा कळस उभा राहिला आहे. महाडकरांच्या भाग्योदय झाला असं म्हटलं तरी त्याला कमी पडणार नाही. माझ्याकडे बोलायला शब्द कमी आहेत, बोलायला वेळ कमी आहे, कारण आपल्या साऱ्यांचं खरं तर आपलं आपण आम्हाला ऐकायचं आहे. आपल्या शब्दातून आणि वाणीतून खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला नवी दिशा मिळणार आहे. आमच्या येणाऱ्या पिढीला खऱ्या अर्थानं आम्ही ज्या चुका केल्या त्या चुका त्यांच्या हातून होऊ नयेत एवढं वाटतं. जे काही आमच्याकडून घडलं, जे काही आत्तापर्यंत ज्या काही कळत नकळत ज्या काही गोष्टी घडल्या असतील, त्या कळत नकळत गोष्टीमध्ये नकळत आणि कळत दोन्ही गोष्ट श्रीमद दासबोधाच्या माध्यमातून श्रवणातून येणाऱ्या पुढच्या पिढीला मला असं वाटतं की त्यांना समर्थपणे उभं करून हा नुसताच आपला देश आर्थिक महासत्ता होऊन चालणार नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा आनंद असणारा, सामाजिक समाधानाचा असा महासत्ता असणारा देश उभा करण्याकरता आपले आशीर्वाद आमच्या मागे राहू द्या. एवढंच या निमित्ताने बोलतो. कोकण मराठी साहित्य परिषदेतील आलेल्या साऱ्या सदस्यांना मी महाडकरवासियांच्या वतीने पुन्हा एकदा प्रणाम करतो की आपण आलात. आपल्या राहण्याच्या सोयीत काही कमी जास्त झाला असेल तर आपण समजून जा, कारण आमचा हा सोहळा हा कौटुंबिक सोहळा होता.
याला कुठेही आम्ही साहित्य संमेलन म्हणत नसून आमच्या येणाऱ्या मुलांना छान छान गोष्टी कळाव्या, आमच्या येणाऱ्या मुलांना अध्यात्माचं महत्त्व कळावं, आमच्या येणाऱ्या मुलांना विज्ञानाचं महत्त्व कळावं. आणि त्या विज्ञानाच्या महत्त्वाकरता आपल्याकडे भटकर साहेब येऊन गेले. त्यांनी सांगितलं की विज्ञानापेक्षाही साहित्य महत्त्वाचं आहे आणि साहित्यापेक्षाही वाङ्मयीन साहित्य, संत साहित्य महत्त्वाचं आहे. या निमित्ताने हे देखील सगळं आम्हाला श्रवण करता आलं. या सगळ्यातून एवढंच सांगतो की काही चुकलं असेल तर माफ करा. आणि महाडकर वासियांना सगळ्यांना सांगतो की ज्यांनी ज्यांनी मदत केली, आज कोकण मराठी साहित्य परिषदेतील सगळ्यांचा मला उल्लेख करता येणार नाही, कारण एखाद्याचा उल्लेख राहिला तर मन दुखावतं. आपल्या साऱ्यांचं मनापासून स्वागताध्यक्ष आपण आहात, म्हणून आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण सारे आलात, मनापासून आनंद मिळाला. आप्पासोरे, आपण जे प्रेम दिलं, आपण जो आदर महाडला दिलात, आपण जे साहित्यिकांवरचं येणाऱ्या काळात येणाऱ्या विश्वावरती जे अधिराज्य गाजवण्यासाठी माणूस घडवण्याचं, माणुसकीचा धर्म जो जपासण्याचं काम आपण करताय, त्या कामातला पुन्हा एकदा भोई होण्यासाठी आम्ही पुढे येतोय. आणि मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा साऱ्यांचं मनापासून आभार, मनापासून अभिनंदन. धन्यवाद.